नमस्कार विद्यार्थी मित्र हो, अर्थशास्त्राच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आपण इको पेपर 3 मॅक्रो इकॉनॉमिक्स 1 म्हणजेच समग्रलक्षी अर्थशास्त्र स्थूल अर्थशास्त्र 1 या विषयाचा आपण अभ्यास करत आहोत. आणि या विषयामध्ये आपण प्रकरण नंबर 3 मध्ये मागील लेक्चरमध्ये रिझर्व्ह बँकेने पैशाच्या पुरवठ्याच्या संदर्भात मांडलेली जी मापके आहेत त्यामध्ये जुनी मापके आणि नवीन मापके. जुनी मापके जी आहेत त्यामध्ये M1, M2, M3, M4 ही मापके आपण अभ्यासली. त्याचबरोबर जुनी मापके जी आहेत त्यामध्ये M1, M2, M3 ही मापके आपण मागील लेक्चरपर्यंत अभ्यासलेली आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण पैशाच्या संदर्भात पैशाचा भ्रमणवेग म्हणजे काय ते आपण अभ्यासणार आहोत. आता पैशाचा भ्रमणवेग म्हणजे काय, तर पैशाच्या एककाचे प्रमाण, जो पैसा आहे, पैशाचं जे एकक आहे ते जे अर्थव्यवस्थेमध्ये विशिष्ट कालावधीमध्ये भ्रमण करते त्याला भ्रमणवेग म्हणतात. आपण जो पैसा रूपी एकक वापरतोय, आपण रुपया वापरतोय, हा पैसा जो आहे अर्थव्यवस्थेमध्ये एका विशिष्ट कालावधीमध्ये किती प्रमाणामध्ये भ्रमण करते त्यालाच आपण म्हणतो भ्रमणवेग. थोडक्यात पैशाचा भ्रमणवेग म्हणजे काय, तर विशिष्ट कालावधीमध्ये पैशाचा साठा अर्थव्यवस्थेमध्ये वापरला जाण्याचे प्रमाण. जो पैशाचा साठा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे तो पैशाचा साठा किती प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये वापरला जातो त्याचं प्रमाण म्हणजेच काय, तर भ्रमणवेग. अजून एका शब्दामध्ये आपण म्हणू शकतो की विशिष्ट कालावधीमध्ये जो पैसा रूपी एकक आपण वापरतो तो म्हणजे रुपया. हा रुपया, प्रत्येक रुपया एकाच्या हातातून दुसऱ्याच्या हातात जाण्याची जी सरासरी संख्या आहे, कारण पैसा एकाच्या हातातून दुसऱ्याच्या हातामध्ये ज्यावेळेस आपण विनिमय करतो त्यावेळेस त्या विनिमयाच्या आधारावर पैसा एकाच्या हातातून दुसऱ्याच्या हातात जात असतो. मग त्या पैशाचा ज्यावेळेस एकाच्या हातातून दुसऱ्याच्या हातामध्ये जातो त्यावेळेस त्या पैशाचा सरासरी जी संख्या आहे ती संख्या म्हणजे पैशाचा भ्रमणवेग होय. आता यामध्ये आपण उदाहरण बघू शकतो. उदाहरणार्थ समजा अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचं प्रमाण आहे रुपये 100 दशलक्ष. म्हणजे एकूण पैसा जो आहे तो अर्थव्यवस्थेमध्ये किती आहे, 100 दशलक्ष आहे. आणि आता हा 100 दशलक्ष पैसा जो आहे हा पैसा एका विशिष्ट कालावधीमध्ये त्या पैशातून जो व्यवहार होतो ते एकूण देयकांची संख्या आहे रुपये 500 दशलक्ष. पैसा मूळ किती आहे, 100 दशलक्ष. पण त्या 100 दशलक्षातून जो व्यवहार होतो देयकांची संख्या जी आहे ती आहे 500 दशलक्ष. म्हणजेच पैसा 100 दशलक्ष जरी असला तरी तो पैसा एकाच्या हातातून दुसऱ्याच्या हातात जात असताना त्यातून जो विनिमय होतो तो विनिमय 500 दशलक्षाचा होतो. अशा वेळेस आपण म्हणू शकतो की जो प्रत्येक रुपया आहे तो प्रत्येक रुपया किती वेळेस वापरला गेला, 5 वेळा वापरला गेला. जो 1 रुपया आहे तो 1 रुपया 5 वेळा वापरला गेला, त्यावेळेस त्याचे 500 दशलक्षांचा व्यवहार पूर्ण झालेला आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की पैशाचा भ्रमणवेग जो आहे तो पैशाचा भ्रमणवेग 5 वेळा वापरला गेला आहे, म्हणजे 5 हा पैशाचा भ्रमणवेग आहे. म्हणजेच देयकांची संख्या 500 आहे. या 500ला अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचं प्रमाण किती आहे, 100 दशलक्ष. 500 दशलक्ष भागिले 100 दशलक्ष जर आपण केलं तर आपल्याला 5 ही संख्या मिळते. म्हणजेच आपल्याला प्रत्येक रुपया 5 वेळेस वापरला गेलेला दिसून येतो. याचाच अर्थ पैशाचा भ्रमणवेग जो आहे तो 5 इतका आहे. हा जो पैशाचा भ्रमणवेग आहे हा आपण एकूण GDP जो आहे आपला, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, एकूण देशातील उत्पादन, एकूण राष्ट्रीय उत्पादन, याला आपण एकूण पैशाच्या पुरवठ्याने जर भागलं तर आपल्याला काय मिळतोय, पैशाचा भ्रमणवेग. जसं आत्ता आपण बघितलं देयकांची संख्या किती झाली, 500 दशलक्ष. त्याला आपण भागलं कशाने,
आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये किती पैशाचा पुरवठा झाला होता? 100 दशलक्ष. त्यातून आपल्याला प्राप्त झाला पैशाचा भ्रमणवेग. देशामध्ये जर पैशाचा भ्रमणवेग जास्त असेल तर त्या देशामध्ये चलनवाढ आहे असं आपण म्हणू शकतो. आणि देशाची अर्थव्यवस्था किती प्रबळ आहे, किती योग्य आहे, किती जोमदार आहे हे आपल्याला पैशाच्या भ्रमणवेगावरून समजते. अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा एकूण पुरवठा आपल्याला जर मोजायचा असेल तर भ्रमणवेग हा सर्वात महत्त्वाचा आहे. भ्रमणवेगाचं प्रमाण त्याला प्रभावित करत असते. पैशाचा भ्रमणवेगामध्ये जर वाढ झाली तर पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ होते. याच्या उलट जर आपण विचार केला तर पैशाचा भ्रमणवेग जो आहे त्या पैशाच्या भ्रमणवेगामध्ये जर घट झाली तर पैशाच्या पुरवठ्यामध्येही घट होते. याचाच अर्थ पैशाचा भ्रमणवेग हा पैशाच्या पुरवठ्याला प्रभावित करत असतो. पैशाचा एकूण पुरवठा जो आहे त्यामध्ये वाढ होणं म्हणजे पैशाच्या भ्रमणवेगामध्ये वाढ झालेली आहे आणि पैशाच्या पुरवठ्यामध्ये घट होणे म्हणजेच पैशाच्या भ्रमणवेगामध्ये घट झालेली आहे. पैशाच्या भ्रमणवेगाच्या संदर्भात पैशाचा भ्रमणवेग जो आहे तो 2 प्रकारचा आहे. एक आहे व्यवहार वेग आणि दुसरा आहे उत्पन्न वेग. व्यवहार वेग म्हणजे काय? तर पैशाचा एकक रुपया जो आहे तो जितक्या वेळेस एकूण व्यवहारासाठी आपण अर्थव्यवस्थेमध्ये वापरणार त्याला आपण म्हणतो पैशाच्या पुरवठ्याचा व्यवहार वेग. आणि पैशाचा उत्पन्न वेग म्हणजे काय? पैशाच्या भ्रमणवेगाचा उत्पन्न वेग, पैसा जो आहे त्याचा एकक जितक्या वेळेस वस्तू आणि सेवांचे देयक देण्यासाठी आपण वापरणार त्याला आपण म्हणतो पैशाच्या भ्रमणवेगाचा उत्पन्न वेग. एकूण व्यवहारासाठी आपण वापरणार तेव्हा त्याला आपण म्हणणार व्यवहार वेग आणि एकूण देयक देण्यासाठी आपण वापरणार तेव्हा आपण त्याला म्हणणार उत्पन्न वेग. आता हा पैशाचा भ्रमणवेग जो आहे तो आपण उदाहरणामध्ये बघितलं की अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचं प्रमाण 100 दशलक्ष, एकूण देयकांची संख्या म्हणजे व्यवहार किती पूर्ण झाला आहे 500 दशलक्ष. यातनं आपण पैशाचा भ्रमणवेग काढला. या संदर्भात पैशाच्या भ्रमणवेगाचं सूत्र आहे V बरोबर PY भागिले M. म्हणजेच आपल्याला इथे पैशाचा भ्रमणवेग कसा मिळणार? V म्हणजे पैशाचा भ्रमणवेग, PY म्हणजेच काय? तर वस्तू आणि सेवांचं बाजार मूल्य आणि M म्हणजे काय? एकूण पैशाचं प्रमाण. आता उदाहरणामध्ये आपण काय सांगितलेलं होतं? PY म्हणजे वस्तू आणि सेवांचं बाजार मूल्य. वस्तू आणि सेवांचं बाजार मूल्य आपल्याला किती मिळणार? ज्यावेळेस आपण व्यवहार करणार त्यावेळेस वस्तू आणि सेवांचं बाजार मूल्य समजा आपल्याला मिळालेलं आहे 500 दशलक्ष भागिले M. M म्हणजे एकूण पैशाचं प्रमाण. पैशाचं एकूण प्रमाण किती होतं? 100 दशलक्ष. 500ला 100ने आपण भागलं तर आपल्याला 5 हे उत्तर मिळतं. याचाच अर्थ पैशाचा भ्रमणवेग किती आहे? 5 इतका आहे. हेच जे सूत्र आहे ते असंही आहे V बरोबर Y भागिले M. Y म्हणजे वास्तव पैसा, वास्तवात किती पैसा आहे, आणि भागिले M म्हणजे एकूण पैशाचं प्रमाण. वास्तव पैसा 500 दशलक्ष आणि एकूण पैशाचं प्रमाण 100 दशलक्ष. सेमच आहे. 500 भागिले 100 उत्तर आपल्याला 5 मिळते. म्हणजे पैशाचा भ्रमणवेग किती आहे? 5 आहे. आता या ठिकाणी आपण व्यवहार वेग आणि उत्पन्न वेग बघितला. व्यवहार वेग जो आहे तो व्यवहारासाठी वापरला जातो, वस्तू आणि सेवांच्या, ज्यामध्ये सर्वच प्रकारचे व्यवहारांचा आपण विचार करतो. ज्यामध्ये तयार वस्तू असू देत, अर्धसिद्ध वस्तू असू देत, म्हणजे ज्या वस्तू अजून तयारही झालेल्या नाही आहेत अशा अर्धसिद्ध वस्तूंसाठी देखील वापरला जातो. पण उत्पन्न वेग जो आहे ना तो केवळ ज्या वस्तू तयार आहेत आणि त्या तयार वस्तूंसाठी व्यवहार केला जातो त्याला आपण म्हणतो पैशाचा उत्पन्न वेग. पैशाच्या भ्रमणवेगाचा व्यवहार वेग जो आहे तो पैशाच्या भ्रमणवेगाच्या उत्पन्न वेगापेक्षा जास्त असतो, कारण तो सर्वच गोष्टींसाठी आपण काय करतो? मोजतो. पण उत्पन्न वेग जो आहे तो व्यवहार वेगापेक्षा कमी असतो, कारण तो आपण कशासाठी मोजतो? केवळ तयार झालेल्या वस्तूंच्या व्यवहारातूनच मोजत असतो. याचाच अर्थ पैशाचा भ्रमणवेग जो आहे
तो आपल्याला कसा मिळणार? पैशाचा भ्रमणवेग संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये जेवढंही पैशाचं प्रमाण आहे त्या पैशाच्या प्रमाणातून आणि त्याचबरोबर आपला वास्तव पैसा अर्थव्यवस्थेमध्ये किती व्यवहार झालेला आहे, किती उत्पन्न व्यवहार झालेला आहे, यातून आपल्याला प्राप्त होतो. पैशाच्या भ्रमणवेगाचा व्यवहार वेग आणि उत्पन्न वेग यामध्ये फरक आहे. जो भ्रमणवेग आपण व्यवहार वेग मोजतो त्यामध्ये सर्वच प्रकारच्या गोष्टींसाठी आपण व्यवहार करतो. मग त्या तयार वस्तू असू देत, अर्धसिद्ध वस्तू असू देत. अर्धसिद्ध वस्तू म्हणजे ज्या अजून तयार होत नाही आहेत किंवा झालेल्या नाही आहेत पण तरीसुद्धा आपण त्यामार्फत त्या वस्तू आणि सेवांवरती आपण खर्च केलेला, त्यामध्ये आपण व्यवहार केलेला आहे, त्याला आपण म्हणतो व्यवहार वेग. सर्व गोष्टींसाठी व्यवहार केलेला आहे, त्या सर्व गोष्टींच्या व्यवहारातून जो काही आपला पैशाचा भ्रमण झालेला आहे त्याला आपण म्हणतो व्यवहार भ्रमण वेग. तर उत्पन्न वेग म्हणजे काय? तर केवळ तयार वस्तू ज्या आहेत त्या तयार वस्तूंच्या देयकांसाठी वापरणार आपण, त्यालाच आपण म्हणतो उत्पन्न वेग. आता या ठिकाणी पैशाचा भ्रमणवेग जो आहे त्या पैशाच्या भ्रमणवेगाला प्रभावित करणारे काही घटक आहेत. त्या घटकांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. पैशाच्या भ्रमणवेगाला प्रभावित करणारे घटक, यामध्ये सर्वात पहिला घटक आहे पैशाचा पुरवठा. जेव्हा अर्थव्यवस्थेच्या गरजेपेक्षा पैशाचा पुरवठा जास्त असेल तेव्हा पैशाचा भ्रमणवेग जास्त असतो. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये गरजेपेक्षा जास्त पैशाचा पुरवठा असेल तर पैशाचा भ्रमणवेग जास्त, आणि पैशाचा पुरवठा अर्थव्यवस्थेमध्ये गरजेपेक्षा कमी असेल तर पैशाचा भ्रमणवेग कसा असतो? कमी असतो. याचाच अर्थ पैशाचा पुरवठा किती आहे अर्थव्यवस्थेमध्ये यावर आपला भ्रमणवेग हा अवलंबून असतो. पैशाचा पुरवठा जास्त असेल तर भ्रमणवेग जास्त, पैशाचा पुरवठा कमी असेल तर पैशाचा भ्रमणवेग हा कमी असतो. त्यानंतरचा घटक आहे कर्ज सुविधा. आपण अर्थव्यवस्थेमध्ये बघतो की अनेक संस्था आहेत ज्या कर्ज पुरवठा करण्याचे काम करतात. कर्ज देणाऱ्या संस्थांची संख्या जितकी जास्त असेल तितका पैशाचा भ्रमणवेग जो आहे त्याला प्रभावित करतो. कर्ज देणाऱ्या संस्थांची सुविधांमध्ये जर वाढ झाली, जास्तीत जास्त कर्ज पुरवठा जर केला गेला तर तितका पैशाचा वापर वाढेल आणि पैशाचा भ्रमणवेग काय होईल? वाढेल. आणि कर्ज सुविधा जर कमी झाली तर तितका पैशाचा वापर कमी होईल आणि त्यामुळे पैशाचा भ्रमणवेग हाही कमी होईल. याचाच अर्थ जितक्या प्रमाणात कर्जाच्या सुविधा वाढणार तितका पैशाचा भ्रमणवेग वाढणार. जितका पैशाचा कर्ज सुविधांमध्ये घट होणार तितका पैशाचा भ्रमणवेग हा घटणार. यानंतरचा घटक आहे व्यापारात वाढ. आता अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार हा महत्त्वाचा आहे. व्यापार आपण करणार, जितक्या जास्त प्रमाणात व्यापार करणार तितक्या जास्त प्रमाणात व्यवहार होणार आणि त्यामुळे व्यापारात वाढ झाली की आपल्या व्यवहारामध्ये वाढ होते आणि त्यामुळे पैसा जो आहे तो पैसा जास्त वेळा वापरला जाईल. याचाच अर्थ व्यापारात वाढ झाल्यामुळे व्यवहारात वाढ होते आणि व्यवहारात वाढ झाली की पैसा तितक्या जास्त प्रमाणात वापरला जाईल आणि त्यामुळे पैशाचा भ्रमणवेग हा काय होईल? वाढेल. आणि याच्या उलट जर आपण विचार केला तर व्यापारामध्ये घट झाली तर व्यवहारांमध्ये घट होईल आणि व्यवहारामध्ये घट झाली की पैशाचा भ्रमणवेग हा आपोआप काय होईल? कमी होईल. यानंतरचा घटक आहे किंमत पातळीमध्ये बदल. आता किंमत पातळीमध्ये बदल म्हणजे काय? तर चलनवाढ आणि चलन घट, चलन संकोच ज्याला आपण म्हणतो. अर्थव्यवस्थेमध्ये किंमत पातळीमध्ये बदल होतो, चलनवाढ होते तर चलन घटही होत असते. अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ जर झाली तर पैशाचा भ्रमणवेग हा वाढतो, कारण ज्यावेळेस चलनवाढ होते त्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये लोकांची परिस्थिती अशी असते की लोक पैसा स्वतःजवळ बाळगणे पसंत करत नाहीत. आणि त्याचबरोबर याच्या उलट जर आपण विचार केला तर चलन संकोच, चलन घट ज्याला आपण म्हणतो, त्यावेळेस पैशाचा भ्रमणवेग हा कमी होतो, कारण
ज्यावेळेस चलन घट होते त्यावेळेस लोकांकडे पैसा जो आहे तो पैसा तो स्वतःजवळच बाळगतात. त्यावेळेस पैसा व्यवहारासाठी वापरला जात नाही. याचाच अर्थ चलनवाढीच्या दरम्यान पैशाचा भ्रमणवेग वाढतो आणि चलन घटीच्या वेळेस पैशाचा भ्रमणवेग हा कमी होतो. यानंतरचा घटक आहे व्यवसायाच्या परिस्थिती. अर्थव्यवस्थेमध्ये व्यवसायाची परिस्थिती काय आहे यावरून पैशाचा भ्रमणवेग हा ठरत असतो. अर्थव्यवस्थेमध्ये जर समजा तेजी असेल तर तेजीच्या काळामध्ये पैशाचा भ्रमणवेग हा वाढतो आणि अर्थव्यवस्थेमध्ये जर मंदीचा काळ असेल तर या मंदीच्या काळामध्ये पैशाचा भ्रमणवेग हा कमी होतो. कारण तेजीच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती व्यवसायांमध्ये वाढ होते, व्यवहारांमध्ये वाढ होते, त्यामुळे भ्रमणवेग हा वाढतो. तर मंदीच्या काळामध्ये व्यवसायांमध्ये घट होते आणि व्यवहारांमध्ये त्यामुळे घट होते आणि यातून पैशाचा भ्रमणवेग हा कमी होतो. यानंतरचा घटक आहे देयक प्रणाली. अर्थव्यवस्थेमध्ये आपण पैसा जो आहे तो कशासाठी वापरतो? देयके देण्यासाठी वापरतो. वस्तूच्या बिलांची देयके असतील किंवा कामगारांचं वेतन असेल, ह्या सगळ्यांची देयके देण्यासाठी जर खूप मोठ्या प्रमाणावरती व्यवहार होत असतील तर त्यातनं पैशाचा भ्रमणवेग वाढतो आणि जर ही देयकांची संख्या कमी झाली तर पैशाचा भ्रमणवेग हा कमी होणार आहे. यानंतरचा घटक आहे उपभोगाची प्रवृत्ती. अर्थव्यवस्थेमध्ये उपभोग हा घेतला जातो. आपण बऱ्याच वेळेस उपभोगासाठी खर्च करत असतो. त्यामुळे उपभोगाची प्रवृत्ती जितकी जास्त असेल तितक्या प्रमाणात पैशाचा भ्रमणवेग जास्त असतो. कारण आपण उपभोगासाठी व्यवहार काय करतो? जास्त करतो. आणि याच्या उलट जर बघितले तर उपभोग प्रवृत्ती कमी असेल तर लोक जास्तीत जास्त व्यवहार करणार नाहीत आणि लोक बचती करतील आणि व्यवहार होणार नाहीत. त्यातून पैशाचा भ्रमणवेग काय होणार? कमी होणार. म्हणजेच याचाच अर्थ बचती जितक्या जास्त लोक स्वतःजवळ जितका पैसा बाळगतील तितका पैशाचा भ्रमणवेग काय होणार? कमी होणार. आणि बचती कमी झाल्या की तोच पैसा लोक कशासाठी वापरणार? व्यवहारासाठी वापरणार. म्हणजेच पैशाचा भ्रमणवेग काय होणार? जास्त होणार. यानंतरचा घटक आहे उत्पन्नाचे वितरण. अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाचं वितरण होत असतं आणि हे उत्पन्नाचं वितरण जे आहे ते नेहमी समान असणं आवश्यक आहे. कारण अर्थव्यवस्थेमध्ये गरीब जनताही आहे आणि श्रीमंत जनताही आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर उत्पन्नाचं वितरण सर्वांमध्ये जर सारखं असेल, समान असेल तर सर्वांना पैसा जो आहे तो सारखाच प्राप्त होतो आणि त्यातनं मग व्यवहार देखील काय होतील? सारखेच केले जातील. त्यामुळे पैशाचा भ्रमणवेग हा वाढेल. गरिबांकडेही पैसा राहील आणि त्यातनं तो व्यवहार काय होईल? पूर्ण होईल. पण जर समजा पैशाचं वितरण, उत्पन्नाचं वितरण हे जर असमान असेल तर या ठिकाणी केवळ श्रीमंतांच्या हातामध्येच उत्पन्न असेल, गरीब जनतेच्या हातामध्ये उत्पन्न नसणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून तर व्यवहार होणार नाहीत आणि त्याचबरोबर बऱ्याच वेळेस श्रीमंत जनतेचं उपभोगाची जी प्रवृत्ती असते ती उपभोगाची प्रवृत्ती कमी असते काही वेळेस. त्यामुळे व्यवहारांची संख्या कमी होईल आणि पैशाचा भ्रमणवेगही कमी होईल. यानंतरचा घटक आहे रोखता पसंती. आता रोखता पसंती म्हणजे काय? तर रोख रकमेला प्राधान्य देणं. बऱ्याच वेळेस लोक स्वतःजवळ पैसा रोख बाळगणं पसंत करतात आणि ज्या वेळेस लोक स्वतःजवळ पैसा बाळगणं पसंत करतात त्यावेळेस व्यवहार होणार नाही, उपभोग घेतला जाणार नाही आणि त्यामुळे पैसा वापरला जाणार नाही आणि त्यामुळे पैशाचा भ्रमणवेग हा साहजिकच कमी होईल. तर या उलट जर लोकांची प्रवृत्ती पैसे रोख बाळगण्याची नसेल, त्यांची रोख पैसा बाळगण्याची पसंती कमी होईल, तर त्यावेळेस आपल्याला असं दिसेल की तो पैसा ते व्यवहारासाठी वापरणार, उपभोगासाठी वापरणार. त्यातनं पैशाचा भ्रमणवेग जास्तीत जास्त वाढेल आपल्याला दिसेल.
त्यातून पैशाचा भ्रमणवेग हा वाढलेला दिसून येईल. यानंतरचा घटक आहे वाहतूक आणि दळणवळणाची साधने. अर्थव्यवस्थेमध्ये वाहतूक आणि दळणवळण हे सर्वात महत्त्वाचं आहे, कारण अर्थव्यवस्थेतले व्यवहार जे आहेत ते वाहतूक आणि दळणवळणावर अवलंबून असतात. वाहतूक आणि दळणवळणाची साधनं जी आहेत ती जितकी प्रगत प्रमाणात असतील तितक्या प्रमाणात व्यवहार हे जास्तीत जास्त होतील आणि त्यातनं पैसा जास्तीत जास्त व्यवहारात येईल आणि पैशाचा भ्रमणवेग वाढेल. याच्या उलट वाहतूक आणि दळणवळणाची साधनं जर प्रगत नसतील तर व्यवहार होणारच नाही, व्यवहार कमी होतील, पैसा कमी वापरला जाईल, व्यवहारात तो कमी येईल आणि त्यामुळे पैशाचा भ्रमणवेग हा कमी होईल. त्यानंतरचा घटक आहे लोकसंख्येचा आकार. अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे ती लोकसंख्या. देशामध्ये लोकसंख्येचा आकार, लोकसंख्या जर जास्त असेल तर पैशाचा भ्रमणवेग हा वाढतो, कारण लोकसंख्या जितकी जास्त तितक्या लोकांकडून व्यवहार होतील, पैसा जितका जास्त प्रमाणात वापरला जाईल तितका पैशाचा भ्रमणवेग वाढेल. आणि याच्या उलट लोकसंख्या जितकी कमी तितका व्यवहार कमी होणार, पैसा तितक्या कमी प्रमाणात वापरला जाईल आणि पैशाचा भ्रमणवेग हा कमी होईल. आता हे सर्व जे आहेत हे पैशाच्या भ्रमणवेगाला प्रभावित करणारे घटक आहेत. पैशाचा भ्रमणवेग जो आहे तो भ्रमणवेग अनेक घटकांनी प्रभावित होत असतो. जे आत्ताच आपण पैशाच्या भ्रमणवेगाला प्रभावित करणारे घटक बघितले त्यामध्ये बघितलं, अनेक घटकांनी पैशाचा भ्रमणवेग हा प्रभावित होत असतो आणि त्यानुसार पैशाच्या भ्रमणवेगामध्ये बदल हा होत असतो. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण पैशाचा भ्रमणवेग पाहिला. या संदर्भात तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, पैशाचा भ्रमणवेग म्हणजे काय, पैशाच्या भ्रमणवेगाला प्रभावित करणारे घटक स्पष्ट करा, किंवा पैशाच्या भ्रमणवेगाची संकल्पना स्पष्ट करा, असा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच अभ्यासणार आहोत. या पुढील ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण पुढील घटकाचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.